मॉर्निंग ब्युटिफुल. सकाळ सकाळ उठल्यानंतर पटकन आंघोळ करायची होती का तर आज खूप लेट झालेलं. पाहते तर काय गिझरच बंद पडला होता. मग चुलीवर पाणी ठेवायचं तर पाऊस येत होता बाहेर म्हणून चुलीवर पाणी न ठेवता गॅसवर ठेवलं आणि मग गॅसवर पाणी ठेवलं. त्याच्यानंतर मी झाडून वगैरे काढलं का ते एक काम पटकन होऊन जातं ना म्हणून. तर माझं असं होतं 2 दिवस झाले की मी ना झोपले ना उठतच नाही लवकर. म्हणजे मी 10:30ला झोपू दे, 11ला झोपू दे, 12ला झोपू दे, इव्हन मी 9ला जरी झोपले ना तरी पण मी उठणार 7:30 पावणे 8लाच. खूप जास्त झोप येते. मला माझी अक्कलदाढ दुखते आहे ना तर मे बी त्यामुळे मला त्रास होतो आहे. तो खूप डोकं वगैरे पॅक होतं आहे. मग चहा वगैरे ठेवला तिकडे, टिफिन पॅक करून घेतला का तर काही काम नसतं तर मग पटपट उरकून घ्यायचं. आणि स्वयंपाकाचं कसं असतं, मम्मी जाती करून म्हणून मला काही टेन्शन नसतं. कधीतरी असं होतं की स्वयंपाक करायला लागतो, भाजी कमी वगैरे पडली तरच. मग रेअरली होतं असं, त्यामुळे काही टेन्शन नाही. बाकी कपडे वगैरे होती धुवायची पण मी नाही धुतली आज, कारण खरंच खूप डोकं पॅक झालेलं. तर तुम्हाला पण होतं का असं की ना घरात मोठी मुलगी म्हणून त्याचं खूप जास्त टेन्शन असतं किंवा नाही का, की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे घरच्यांसाठी. असं माझ्या मम्मीचं मला नाही का ही स्वप्न पूर्ण करायची ती करायची त्याचं प्रेशर येतं का, म्हणजे ऑब्व्हियसली येतच असणार आहे. पण 2-3 दिवस झाले माझ्या डोक्यात पण तेच आहे की मी काय करतेत का, म्हणजे काम करते मी ठीक आहे. मी एवढ्या बाबतीत स्वतःवर खूप प्राऊड फील करते की मी कामाला लागल्यापासून आहे ना खरंच खूप प्रगती केलेली आहे माझ्यासाठी. बाकीच्यांचं मला माहीत नाही की लोक काय बोलतील काय नाही. पण मी माझ्या जीवावर स्वतःचा फोन घेतला, गाडी घेतली, घरात काही गोष्टी घेतल्या, खूप गोष्टी मी केलेल्या आहेत म्हणजे याच्यासाठी. पण कधी कधी असं होतं की खूप जास्त टेन्शन येतं की अरे काय केलं लाईफमध्ये. तर 2-3 दिवस झाले माझ्या डोक्यात असंच विचार आहे. आणि एवढं सगळं होत असतं ना की आपल्या डोक्यात खूप जास्त टेन्शन असतं किंवा काय घरच्यांना नाही सांगू शकत आपण या गोष्टी. लो फील जे करतो ना आपण, तर घरच्यांना तर नाहीच सांगू शकत. पण आपल्याकडे हक्काची एखादी मित्र किंवा मैत्रीण असली पाहिजे ना. तर आत्ता या कंडिशनमध्ये आहे ना माझ्याकडे असं कोणीच नाही आहे की मी त्याला किंवा त्या व्यक्तीला मी हक्काने सांगू शकते. वेळेनुसार माणसं बदलतात आणि ठीक आहे, बदल ॲक्सेप्ट केलेलाच आहे मी की जी माणसं बदलली ती बदलू देत, नाही जे बोलत नको बोलू देत. पण त्या त्या सर्टन पिरियडमध्ये जो काही त्रास होतो ना की आपण एखाद्याला खूप जास्तीचं महत्त्व दिलेलं असतं आणि मग नंतर त्या गोष्टी आपल्याला रिअलाईज होतात की अरे मी इथं चुकले, तिथं चुकले, इथं नव्हतं असं करायला पाहिजे किंवा एवढी प्रायोरिटी नव्हती द्यायला पाहिजे. तर थोडक्यात असं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की स्वतःला जपा, स्वतःसाठी करा. हां ठीक आहे, तुमचे मित्रमैत्रिणी असतीलच, त्यात काय वाद नाही. नेहमीच सगळ्यांचे असे असतात असं नाही की खूप जास्त आगाऊ किंवा सोडून जातील. पण प्रायोरिटी सेट करून ठेवा की पहिलं आपली फॅमिली आणि त्यानंतर जे काय असेल ते स्वतःचं, नंतर थर्ड प्रायोरिटी जी असेल ना तर ते आपले मित्रमैत्रिणी. का तर मग तो त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून. आणि एकटेपणा कधी पण चांगला, कारण कोणाकडनं अपेक्षा नसते, कोणाचं ओझं नसतं, काही नाही. काही एकदम सिम्पल लाईफ. सकाळी उठणे, कामाला जाणे, घरी येणे, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणे. तर ठीक आहे, मग एवढंच सांगायचं होतं मला की मग या गोष्टींचा विचार करत करत माझा अख्खा दिवस आजचा तसा गेला. मग घरी आल्यानंतर आहे ना पाहते तर आहे ना कपाट खूप खराब झालं होतं. म्हणजे ना इतके अस्तव्यस्त कपडे पडलेले की मला टाईम भेटत नव्हता त्यांचे घडे घालायला. मग आज मी शेवटी उरकायला घेतलं. आणि मी काय असं कपड्यांवर जास्त खर्च नाही करत, कारण काय म्हणजे का जास्तीचे कपडे पाहिजे, मतलबापुरते बाद झाले मला असं वाटतं. आणि मी कसं केलेलं आहे की ऑफिससाठी वेगळी कपडे, बाहेर जाण्यासाठी वेगळी ठराविक कपडे वापरते. का तर ते काय होतं रोज धुवून आहे ना मग ते खराब होतात. तर त्यामुळे मी तसंच पार्टिशन केलेलं आहे कपड्यांचं. मग ठीक आहे, कप्पा वगैरे माझा आवरला निवांत. त्याच्यानंतर माझे मामा मामी आले. मग मामा मामी आले तर म्हटलं चला आज जेवायला जाऊया. असं पण मी कामाला लागल्यापासून त्यांना ट्रीट नव्हती दिली. 2 वर्ष झालं मी म्हणते मी तुम्हाला ट्रीट देणार. तर मग ते आले तर म्हटलं चला जेवायला जाऊ. मग बाहेर जेवण वगैरे केलं आम्ही, मस्त जेवण झालं. मामाला थोडंसं खुश केलं, म्हटलं चला रे माझ्याकडनं पार्टी. मग हे आमचं म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे हा. इतका गोडूला नेहमी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते, कधी असं हे नाही करत. मग त्याच्यानंतर आम्ही ना मस्त आईस्क्रीम पार्टी केली. तर भेटूया पुढच्या व्लॉग.